कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याबद्दल अतिशय संवेदनशून्य असं उद्गार त्यांनी काढले आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे लोक त्यांचा निषेध करत आहोत। मला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यात जर थोडी जरी संवेदनशीलता असेल तर या महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याचा त्यांनी राजीनामा घ्यावा। असाच एक विषय गृहमंत्री आर पाटील असताना त्यांच्या तोंडून काही निघालं होतं, त्यावेळेस त्यांनी तात्काळ या महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता। तीच नैतिकता बाळगून या माणिकराव कोकाटेने सुद्धा आज राजीनामा द्यावा आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। आम्ही शेतकऱ्याप्रती असंवेदनशील असलेल्या या सरकारचा निषेध करतो आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो की मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। विरोधक ज्या पद्धतीने राजीनाम्याची मागणी करत आहे, मात्र विरोधकांकडे मला वाटते सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने त्यांची दखल घ्यायला पाहिजे घेत नाही। तुमचं आंदोलन करून नेमकं साध्य काय करा? तुम्हाला काय सांगतो की या विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम, अमाप पैसा आणि शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींना खोटे आश्वासनं देऊन हे सरकार बसलेलं आहे। बहुमतात सरकार आहे, त्यांना असं वाटतं की आमचं काहीच होणार नाहीये, परंतु सर्वसामान्य जनता हे सगळं पाहत आहे। वचन दिलं होतं त्यांनी कर्जमाफीचं विधानसभेच्या पूर्वी, अजूनही कर्जमाफी त्यांनी दिली नाही। लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते, अजूनही दिले नाही। म्हणजे कितीही खोटं बोला आणि सरकारवर स्थापन करा, परंतु आपण ते साध्य नाही केलं तरी आपलं कोणी काही करत नाही, अशा फार मोठ्या आविर्भावात हे सरकार आता चाललेलं आहे। बहुमतात असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपलं काही सगळं काही आलबेल आहे, परंतु असं काही नाही। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या सरकारला 100% या महाराष्ट्र राज्याचा मतदार जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। अलीकडेच उपमुख्यमंत्री